नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बुकसोल किताब की आत्मा, जिथे पुस्तकांच्या शब्दांना आत्मा मिळतो आणि कथा जिवंत होतात. आपण ज्या कथांमधून देवाला माणूस आणि माणसाला देव होताना पाहतो, त्यामध्ये युगंधर ही कादंबरी एक अद्वितीय स्थान राखते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी सावंत लिखित युगंधर या महान कादंबरीचा सखोल, क्रमवार आणि निव्वळ मूळ आशावर आधारित सारांश ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे श्रीकृष्णाची, गोव्यात खेळणाऱ्या बालकापासून ते संपूर्ण युगाला दिशा देणाऱ्या युगंधरापर्यंतच्या प्रवासाची. ही केवळ धर्मकथा नाही, तर मानवी भावना, राजकारण, नाती, त्याग आणि कठोर निर्णयांची एक जिवंत कहाणी आहे. जर तुम्हाला कृष्णाला दैवी नव्हे तर मानवी दृष्टिकोनातून समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बुकसोल किताब की आत्मा सोबत शब्दातून उलगडणाऱ्या या अमर कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. युगंधर, कृष्णाची गोष्ट. कृष्णाची स्वकथा, बालपण ते कंसवध. मी कृष्ण आहे. मी गोकुळात जन्मलो, जे यमुनेच्या शांत आणि पवित्र काठी वसलेले आहे. त्या गावातील वातावरण प्रेमळ, साधं आणि आनंदाने भरलेलं होतं. माझी आई यशोदा आणि बाबा नंद यांचा मायेचा आणि संरक्षणाचा हात नेहमी माझ्या पाठीशी होता. त्यांच्या प्रेमात मला कधीच अभाव जाणवला नाही. माझी राधा ही माझी चिरंजीवनी सखी होती आणि माझ्या प्रत्येक खेळाची, हसण्याची साक्षीदार होती. राधेने प्रेमाने माझ्या कानावर मोरपंख घातला आणि गळ्यात वैजंतीची माळ अर्पण केली. त्या क्षणांनी माझं बालपण अधिकच सुंदर केलं. अशा प्रेमळ वातावरणात माझं बालपण आनंदाने आणि निरागसतेने फुलत गेलं. गोकुळातील प्रत्येक दिवस माझ्या खेळांनी, शरारतींनी आणि बालसुलभ खोड्यांनी भरलेला असायचा. मी गायींची गोवळा सांभाळत असे आणि त्यांच्यासोबत रानावनात फिरत असे. शेतातील डबक्यात उड्या मारत मी बालसुलभ आनंद लुटत असे. माखन चोरी करताना गावक्यांसोबत हसणं, पळणं, लपणं यातच माझे दिवस जात. गावक्यांच्या रागामागेही प्रेमच दडलं होतं, हे मला उमगत होतं. हे सगळे माझ्या बालपणाचे साधे, निरागस आणि मनाला समाधान देणारे क्षण होते. पण नंतर माझ्या आयुष्यात एक मोठं संकट आलं. सम्राट कंसाने माझा नाश करण्याचा निश्चय केला होता. त्याने मला संपवण्यासाठी एक दूत गोकुळात पाठवला. त्या दूताचे रूप पूतना नावाच्या स्त्रीचे होते. ती मला जहरयुक्त दूध पाजून मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या कपटाचा अंत करून मी तिला पराभूत केलं. त्या प्रसंगातून मी जिवंत राहिलो आणि गोकुळ वाचलं. त्यानंतर त्रिनावर्त नावाचं भीषण वादळ माझ्यावर कोसळलं. त्या वादळाने मला आकाशात उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्या संकटावरही मी विजय मिळवला. त्रिनावर्ताचा नाश करून मी पुन्हा गोकुळात सुरक्षित परतलो. ही सर्व कृत्ये मी बाळकृष्णाच्या रूपात केली होती. या घटनांमुळे लोक मला चमत्कार घडवणारा वीर समजू लागले. तरीही माझ्या अंतःकरणात मी स्वतःला देव नव्हे, तर एक साधा माणूसच मानत होतो. माझ्या मनात नेहमी प्रेम, करुणा आणि माणुसकीची नदी शांतपणे वाहत होती. माझे राधा आणि गोपिकांसोबतचे क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय होते. त्या दिवसांमध्ये प्रेम, विश्वास आणि आनंद यांचा अखंड प्रवाह वाहत होता. मी राधेसोबत आणि इतर गोपिकांसोबत रासलीला करत असे. रासलीलेत गाणी, नृत्य आणि आनंदाचा उत्सव सतरंगलेला असायचा. त्या नृत्यात कोणताही दिखावा नव्हता, फक्त निरागस प्रेम होतं. गोपिकांच्या हास्यात आणि नजरेत मला आपलेपण जाणवत असे. त्या क्षणांमध्ये काळ जणू थांबून गेला होता. यमुनेच्या काठी चंद्रप्रकाशात रासलीला अधिकच मोहक वाटायची. प्रत्येक सूर, प्रत्येक पाऊल आनंदाने भरलेलं असायचं. त्या क्षणांची जादू माझ्या मनावर खोलवर कोरली गेली आहे. आजही त्या आठवणी मनात तितक्याच ताज्या आहेत. त्या काळात कोणताही भय, चिंता किंवा भविष्याची भीती नव्हती. फक्त वर्तमानात जगण्याचं सुख होतं. हे प्रेमळ, उल्हासपूर्ण क्षण माझ्या बालपणाच खऱ्या अर्थाने वैभव होते. ते क्षण माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा बनून राहिले.
मग हळूहळू माझं आयुष्य एका मोठ्या आणि गंभीर प्रवासाकडे वळू लागलं. मी गोकुळ सोडून मथुरेकडे निघालो. तेथे माझे खरे मातापिता वासुदेव आणि देवकी कंसाच्या कैदेत होते. त्यांना पाहताना त्यांच्या वेदना आणि यातना मला अस्वस्थ करत होत्या. मी त्यांना कंसाच्या कारागृहातून मुक्त केलं. त्यानंतर माझा थेट सामना कंसाशी झाला. कंसाशी झालेल्या द्वंद्वयुद्धात मी त्याचा वध केला. कंसाच्या मृत्यूनंतर मथुरेतील दुष्ट शक्तींचा अंत झाला. मथुरा अन्यायातून मुक्त झाली. परंतु संकटे तिथेच थांबली नाहीत. जरासंधाने मथुरेवर वारंवार आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने मथुरेवर एकूण 17 वेळा हल्ले केले. या संकटांचा कायमचा तोडगा काढण्यासाठी आम्ही नवीन निर्णय घेतला. समुद्रात एक नवीन नगरी उभारण्याचा निर्धार केला. अशा प्रकारे मथुरेला सोडून सोनेरी द्वारका ही भव्य नगरी उभी राहिली. पण प्रश्न कायम उरतो की हा साधा मेंढपाळ राजा कसा बनला? हा प्रश्न समजून घेण्यासाठी कृष्णाच्या पुढील प्रवासाकडे पाहणे आवश्यक आहे. बालकृष्णाचा हा प्रवास केवळ बाह्य घटनांचा नाही, तर अंतर्मनातील बदलांचाही आहे. या प्रवासात त्याच्या जीवनातील अनेक टप्पे हळूहळू उलगडत जातात. लेखक सावंतजींनी या प्रवासात प्रेम, खोडकर आणि क्रोध अशा मानवी भावनांना ठळकपणे मांडले आहे. कृष्णाच्या वागण्यातून या भावना वेगवेगळ्या प्रसंगात स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे कृष्ण केवळ दैवी रूपात न राहता मानवी स्वरूपात समोर येतो. याच मानवी भावनांमुळे त्याचा राजा होण्याचा प्रवास अधिक अर्थपूर्ण ठरतो. दारुकाची कथा, सारथीचे साक्षात्कार. मी दारुक, श्रीकृष्णाचा विश्वासू सारथी, तुमच्याशी बोलतोय. मी त्याच्याबरोबर अनेक रणभूमींवर लढलो आहे आणि त्याच्या अद्भुत पराक्रमांचे साक्षीदार झाले आहे. जरासंधाने मथुरेवर 17 वेळा आक्रमण केले तेव्हा श्रीकृष्णाने भीमाला म्हटलं, भीम, जरासंधाला पाड. भीमाने त्याच्या 2 शरीरांना एकाच धक्क्यात फाडून अखेर त्याचा पराभव केला. त्या क्षणातील विचित्र कात्रपणा आणि रक्तरंजित विजयाच्या गर्जना अक्षरशः अवर्णनीय होत्या. यानंतर त्याने शाल्व, भगदत्त यांसारख्या अन्यायकारी राजांचा पराभव केला. नरकासुराच्या कैदेत असलेल्या 16,000 स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केले आणि द्वारकेत त्यांना सन्मानाचे आश्रय दिले. मी ते सर्व कृती लढाईच्या मैदानातून पाहत होतो. त्याच्या या पराक्रमांनी मला खूप प्रभावित केलं. मी दारुक म्हणून लक्षात घेतो की श्रीकृष्णाला जलप्रेम अपार आहे. तो यमुनेच्या शांत प्रवाहात किंवा समुद्राच्या खोल विस्तारात मन विसावून घेत असे. भीष्म आणि कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांना पण पाण्याशी संबंधित नावांनी संबोधले जाते. या गोष्टींमुळे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गूढ पैलूंना वाचायला मिळाले. दारुक म्हणतो की श्रीकृष्णाला राजगादीची आकांक्षा नव्हती, त्याने फक्त अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देऊन धर्माचे रक्षण केले. तो एक कुशल योद्धा होता, ज्याच्या धूर्ततेलाही आणि शौर्यालाही शब्द अपुरे पडतात. रुक्मिणीची कथा, 8 राणींचा प्रवास. मी विदर्भाधीश कार्तवीर्यकर्णाची कन्या रुक्मिणी. माझं श्रीकृष्णावर प्रेम बालपणीपासूनच आहे. मात्र माझा विवाह दुसऱ्या राक्षसराजाशी ठरवला गेला होता. माझं हृदय म्हणायचं की माझा जीवनसाथी श्रीकृष्ण असावा. विवाहाचे विधी सुरू असतानाच श्रीकृष्णांनी माझं हरण करून मला रथावर बसवून द्वारकेत नेलं. माझ्या व्यतिरिक्त त्याच्याजवळ 6 इतर राणी होत्या, सत्यभामा, जांबवती, कालिंदी आणि इतर. प्रत्येक राणीने श्रीकृष्णाच्या महालात त्याच्याच नावाचे चरबंध बांधले होते आणि त्याच्या प्रेमात पूर्णपणे हरवली गेली होती. तेवढ्यात कृष्णाने नरकासुराच्या कैदेत असलेल्या 16,000 स्त्रियांना मुक्त केले. त्यांनी त्या सर्व स्त्रियांना द्वारकेत आदराने आश्रय दिला आणि विवाहाची व्यवस्था करून त्यांना नवीन संधी दिली. मी लक्षात घेतले आहे की कृष्णाने कधीही राजा होण्याची आकांक्षा ठेवली नाही. त्याने केवळ अन्याय करणाऱ्यांना शिक्षा दिली आणि त्याचे पुत्र राजे होऊन शासन करावे, असे ठरवले. त्याच्या आयुष्यात त्याग आणि प्रेम यांची पूजाही झाली होती. युद्धात सात्यकीसारख्या कुशल योद्ध्यांसोबत त्याची रणनीती अप्रतिम होती आणि यादव सैन्याची सामर्थ्य प्रचंड होती. परंतु हस्तिनापुरात राजकारण तिखट झाल्यामुळे संघर्षाची नवीन लाट आली. द्रौपदीच्या चिरहरणाच्या प्रसंगातही श्रीकृष्णाची उपस्थिती महत्त्वाची होती.
त्यांनी सुदर्शन चक्र वापरून शासनाला थांबवले आणि द्रौपदीचे अपमान थांबवला. रुक्मिणीच्या नजरेतून श्रीकृष्ण हे आदर्श पती, प्रेमळ प्रियकर आणि परिपूर्ण मानव होते. द्रौपदीची कथा. पांडवांमधील कृष्ण. मी द्रौपदी आहे, पांडवांपैकी एक आणि कृष्णाची विश्वासू मैत्रीण. इंद्रप्रस्थातल्या राजवैभवाच्या स्वयंवरात अर्जुनाने मला जिंकले आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. परंतु नंतर इंद्रप्रस्थात जुएच्या खोळणीने आमचे सर्व राजवृद्धीचे स्वप्न विस्कळीत झाले. त्या दुःखी प्रसंगी श्रीकृष्ण माझ्यासमोर देवदूतासारखे प्रकट झाले. शासनाने मला वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केले तेव्हा त्यांनी अनंत वस्त्रांची माळ माझ्यावर ठेवली. त्यामुळे माझं वस्त्रहरण थांबलं आणि माझी प्रतिष्ठा वाचली. श्रीकृष्ण हे माझे सखा आणि द्वारकाधीश होते. वनवासाच्या वेदनेतही ते आमच्याबरोबर होते, आमचे आरक्षण करीत आणि मार्गदर्शन करत होते. कुरुक्षेत्राच्या युद्धाची तयारी करताना त्यांनी नेहमी आम्हाला धर्माचे रक्षण करायला विसरू नका असा मंत्र दिला. वनवासात त्यांनी आम्हाला धैर्य आणि विवेकाने प्रत्येक अडचणीवर मात कशी करावी हे शिकवले. जयद्रथ वधाच्या दिवशी त्यांनी अर्जुनाला प्रोत्साहित केले आणि युतिकारक रणनीतीने विजयाची गाथा उंचावली. द्रौपदी म्हणते की श्रीकृष्णाने तिचे नेहमी रक्षण केले आणि त्यांच्या माणुसकीच्या स्पर्शाने तिच्या दुःखाला सामर्थ्य मिळाले. या सर्व प्रसंगातून मला लक्षात आलं की धर्मासाठी ठाम राहिल्यास कोणतीही अडचण पार करता येते. अर्जुनाची कथा. कुरुक्षेत्र पूर्वी. मी अर्जुन आहे, पांडवांमधील एक निपुण धनुर्धर. कुरुक्षेत्रावर उभा राहिल्यावर मला आपल्या कुटुंबाविरुद्ध लढावे लागल्याचा विचार करताना मोठी व्यग्रता वाटली. त्या काळात माझ्या समोर सारथी म्हणून उभा असलेल्या श्रीकृष्णाने मला भगवद्गीतेचा अमृतवचन दिले. त्यांनी कर्मयोग, धर्मयोग आणि भक्तियोग या सर्वांचा सूर मला शिकवला. कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नको हा त्यांचा अविस्मरणीय मंत्र होता. भीष्मपितामहांच्या स्मशानात आणि द्रोणाचार्यांच्या भक्तिपुत्र गाथेतही माझ्या सारथीने माझी साथ दिली. अभिमन्यूच्या शौर्याला पंख लावण्यास आणि जयद्रथाच्या शिरच्छेदनात त्यांनी अर्जुनाला प्रेरित केले. अर्जुन म्हणतो की श्रीकृष्णाचे हे उपदेश अमर आहे. त्यांनी माझी मानवी दुविधा दूर केली आणि मला धर्माचं महत्त्व शिकवलं. भीष्मपितामह आणि द्रोणाचार्यांसमवेतच्या लढाईत त्यांची रणनीतीही कमालीची होती. भीष्मांना पाताळात ढकलण्यात आणि द्रोणाचार्याच्या मृत्यूकरणात त्यांचा हातभार होता. त्यांनी अर्जुनाला शौर्य आणि नीतिप्रेरणा देते कामगिरी बजावली. या सर्व घटनांनी अर्जुनाला शिकवलं की धर्मासाठी असलेली खरी भक्ती करायला पाहिजे. श्रीकृष्णाच्या शिकवणीनं त्याला धैर्याने आणि समर्पणाने युद्धात उतरण्याची शक्ती दिली. सात्यकीची कथा. युद्धाचे शेवटचे दिवस. मी सात्यकी यादव आहे, कृष्णाचा जिवलग सखा आणि युद्धवीर. भीष्मपितामहांचा पराभव करण्याच्या लढाईत माझा सामना कर्णाशी झाला. त्या प्रसंगी आवेशात आलेले श्रीकृष्णांनी कर्णाच्या रथाचे चाक मोडून त्याला तुंबलेल्या अवस्थेत आणले आणि त्यानंतर कर्णाचा वध सोपा केला. त्यामुळे महाभारताच्या निर्णायक क्षणी त्यांचे अद्वितीय सामर्थ्य मला दिसले. परंतु युद्ध जिंकल्यानंतरही द्वारकेत एक भयंकर घटना घडली. अचानक लोखंडी काठींचे जंगल उगवले आणि आपल्या यादवांनी एकमेकांवर भांडायला सुरुवात केली. या अंत्यशापात कृष्णाचा पाय गंभीरपणे जखमी झाला आणि अखेरीस या कलहातून त्यांनी आपले प्राण जागवले. उद्धवाची कथा. अंतिम दिवस आणि महाप्रस्थान. मी उद्धव, श्रीकृष्णाचा आत्मीय मित्र. द्वारकेत भयंकर अशांतता पसरली. लोखंडी काठींचे जंगल उमलले आणि आपल्या यादवांनी एकमेकांशी युद्ध सुरू केले. श्रीकृष्णाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आले. त्यानंतर त्यांनी द्वारकास्थानी राजगादी सोडून अरण्यात जाण्याचा निर्णय घेतला. जंगलात असूनही त्यांची कृपा आपल्यावर होती. एका शिकायाने त्यांच्या पायात बाण घातला आणि ते जखमी झाले. मी तेथे पोहोचलो तेव्हा श्रीकृष्णाने मला आपल्या अंतिम उपदेश दिले. त्यांनी माझ्या कानावर हात ठेवून मी युगंधर आहे, युगाचा आधार असा सांगून प्राण त्यागले आणि दिव्य ज्योतीमध्ये विलीन झाले. या गाथेतून आपल्याला असा प्रेरणादायी संदेश मिळतो की धर्म, सत्य आणि प्रेम हे आयुष्याचे खंबीर आधार असावेत. संकटांच्या वेळी धैर्याने आणि निस्वार्थ भावनेने वावरल्यास कोणतीही अडचण पार करता येते.
कृष्णाच्या आदर्श जीवनातून आपल्याला हे शिकायला मिळते की त्याग, प्रेम आणि धर्माचा मार्ग आपणास प्रत्येक प्रसंगातून विजयी करून नेतो.